Audio Jungle. Audio Jungle. अमरनाथजी यांना सन्मानित करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या मान्यवरांचं कौतुक करूया. शून्यातून विश्व निर्माण करणारी ही उद्योजक मंडळी खऱ्या अर्थानं आपल्या बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलच्या पाठीवरती खरं तर नेहमी भक्कमपणे उभे असतात. यानंतर खरं तर ज्यांनी सगळ्यांचा सन्मान केलाय त्यांचा सन्मान करणाऱ्यांचा सन्मान करणं गरजेचं असतं. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हचे संपादक सन्माननीय यशवंतजी गायकवाड आणि अँकर अनिता बिराजदार मॅम यांना विनंती आहे, आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय साहेबांना, आदरणीय कुंदाळे साहेबांना, सर्व मंचाला विनंती आहे आपण या दोघांना देखील सन्मानित करावं. खऱ्या अर्थानं एका क्रांतीच्या दिशेनं बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह हा या उपक्रमांच्या माध्यमातून एक समाजात क्रांती, नवक्रांती जन्माला घालतो आहे आणि खऱ्या अर्थानं त्याचे उद्गाते हे यशवंतजी गायकवाड आहेत आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणं क्रमप्राप्त आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी कौतुक करूया. यानंतर त्यांच्या सूत्रसंचालिका सौ अनिता बिराजदार मॅडम आपला देखील सन्मान होतोय. सरांना विनंती आहे आपण त्यांचं देखील कौतुक करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. यानंतर आपण भक्ती शक्ती भजनी मंडळ यांना सन्मानित करत आहोत. प्रेमलता मिश्रा आणि ऋषाली डबळ या दोन भजनी मंडळातील महिला भगिनींना विनंती आहे, आपला सन्मान होतोय साहेबांच्या हस्ते. प्रेमलता मिश्रा आणि ऋषाली डबळ लवकर लवकर यायचंय. प्रेमलता मिश्रा या भजनी मंडळाच्या मुख्य कर्ते आहेत आणि त्याच्यानंतर वैशाली ड्रपळ ह्या त्यांच्या सहकारी आहेत. यांनी अनेक म्हणजे 2 वर्षापासून या चॅनलशी संघटित आहेत आणि म्हणून त्यांचा साडी देऊन आणि एक पुस्तक आणि फूल देऊन त्यांचा सन्मान केला जातो आहे. यानंतर वसुंधरा भजनी मंडळ जया बिराजदार आणि सुप्रिया मांढरे या दोन भगिनींना विनंती आहे, आपला देखील या ठिकाणी जया बिराजदार. जया बिराजदार लवकर या. बाकीच्या ज्या सगळ्या भजनी मंडळामधल्या महिला आहेत त्यांना त्यांचा जे साडी आहे ते यांच्याकडे आपण दिला जाणार आहे. तो साडी घ्या आणि बाहेर जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांना विनंती आहे की जेवण केल्याशिवाय जाऊ नका, नाहीतर मग आमचं काही खरं नाही. एवढा आम्ही प्रयत्न केलाय आणि तुम्ही जेवण नाही गेला तर आम्हाला खूप बेकार वाईट वाटेल. त्यामुळं आपला सन्मान घ्यायचा. महानंद हराळ यांनाही विनंती करतोय की त्यांनी स्टेजवरती यायचंय. या बहुजन सैनिक न्यूज चॅनलच्या बहुजन सैनिक न्यूज चॅनलच्या अँकर अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम हाती घ्यावा. यावरती सोमनाथजी नडेसर. यानंतरचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. सन्माननीय सौभाग्यवती अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम हाती घ्यायचा आहे. नमस्कार मान्यवर इथल्या उपस्थित महिला भगिनींनो, सरांवर आदरणीय श्रीपाल सरने सर यांच्यावर चालते बोलते विद्यापीठ माझ्या रचनेचे शीर्षक आहे ज्ञानाचा दीप ठेवत ठेवणारे, शब्दांना अर्थ नवा देणारे. ज्ञानाचा दीप ठेवत ठेवणारे, शब्दांचा अर्थ नवा देणारे. साहित्याला या विशाल सागरात विद्येचे मोती उधळणारे, विद्येचे मोती उधळणारे. पंच आखरीचा स्वर्ण सोळा कार्याचा झाला आज गजर, कार्याचा झाला आज गजर. मराठी भाषेच्या मंदिरातील तेजस्वी दीप श्रीपाल सर, तेजस्वी दीप श्रीपाल सर. चालते बोलते विद्यापीठ जणू, चालते बोलते विद्यापीठ जणू. ज्ञानमूर्ताचा अखंड जरा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दे प्रेरणेचा सुंदर सहारा, सुंदर सहारा. लेखन भाषण
विचारधारा सर्वांमध्ये तेज अपार, सर्वांमध्ये तेज अपार. संस्काराच्या पवित्र वाटेवर, संस्काराच्या पवित्र वाटेवर सरांचे कार्य महान पार, महान पार. मराठीची त्यांनी सेवा केली, मनामनात रुजवली प्रीती. मराठीची त्यांनी सेवा केली, मनामनात रुजवली प्रीती. साहित्य विश्वात आधार अमर, त्यांच्या कार्याची दिव्य कीर्ती, त्यांच्या कार्याची दिव्य कीर्ती. दीर्घ आयुष्य लाभो सरांना, ईश ईश्वर चरणी प्रार्थना, ईश ईश्वरी चरणी प्रार्थना. ज्ञान यज्ञ असंच पेटत राहो, ईश काव्यरूपी भावना, ईश काव्यरूपी भावना. धन्यवाद. सर्वांना शरणो शरणार्थ. मी अनिता बिराजदार, बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित विश्वगुरु महात्मा बसवेश्वर महाराज, तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आपण एकत्रित आलो आहोत. तसेच त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश कुंदाडे हे पण आपल्या वेळातले वेळ काढून आपल्या कार्यक्रमात उपस्थित झाले, त्यांचे मी आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर श्रीपाल सबनीस सर हे पण आपल्या अनमोल वेळातून वेळ काढून आपल्या कार्यक्रमात सामील झाले, त्यांचे पण मी आभार मानते. तशाच आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर भीमराव पाटील यांचे पण मी आभार मानते. तसंच माननीय रामराव गायकवाड सर यांचेही मी आभार मानते. तसंच माननीय बसवराज गंजे सर यांचेही मी आभार मानते. माननीय सतीश पाटील यांचेही मी आभार मानते. आणि तसंच पुढील शिवशरण हराळ यांचेही मी आभार मानते. तसंच चंद्रशेखर भुरशाळ यांचे मी आभार मानते. आणि तसंच पुढील आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय अजय सर यांचेही मी आभार मानते, ते उद्योजक आहेत. आणि तसंच शिवानंद हे पण उद्योजक आहेत, त्यांचे पण मी आभार मानते. तसंच माननीय SB पाटील हे बिल्डर आहेत, त्यांचे पण मी आभार मानते. आणि तसंच माननीय ॲडव्होकेट मनीषा महाजन यांचंही मी आभार मानते. आणि तसंच माननीय गुरुराज यांचे उद्योजक आहेत, त्यांचे पण मी आभार मानते. अमरनाथ माने यांचेही मी आभार मानते, ते पण उद्योजक आहेत. विजय मानकर हे पण उद्योजक आहेत. माननीय विनायक माळी सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचेही आभार मानते. माननीय रमेश पाटील हे उद्योजक आहेत, त्यांचेही मी आभार मानते. माननीय अण्णाराव बिरादार यांचेही हे उद्योजक आहेत, यांचेही मी आभार मानते. माननीय अशोक नगरकर शास्त्रज्ञ आहेत, त्यांचेही मी आभार मानते. माननीय अरुण कंजे व्यावसायिक आहेत, त्यांचेही मी आभार मानते. शोभाताई या आहेत आपल्यामध्ये आलेल्या आहेत, त्यांचे पण मी आभार मानते. आणि तसंच शुभेच्छुक बसवराज हराळ यांचेही मी आभार मानते. माननीय श्रीकांत पाटील यांचेही मी आभार मानते. तसेच सिद्धेश्वर नावतगिरे यांचेही मी आभार मानते. चंद्रकांत चोखरे यांचेही मी आभार मानते. माननीय रमेश पाटील उद्योजक यांचेही मी आभार मानते. आणि आपल्या कार्यक्रमाला तसेच सर्व लाभलेले प्रेक्षक यांचेही मी आभार मानते. आणि आपलं छानपैकी चित्रीकरण करणारे कॅमेरामॅन यांचेही मी आभार मानते. आणि या पाहुण्यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते. आणि चुकून माझ्याकडनं कुणाचं नाव उल्लेख करण्याचं राहिलं असेल तर क्षमस्व असावं, दिलगिरी व्यक्त करते मी. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.